श्रोते मंडळी, संतांची संगती या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आपण एकनाथी भागवत वाचत आहोत। एकनाथी भागवताचे आपले 10 अध्याय पूर्ण झालेले आहेत। आता आपण 11वा अध्याय वाचत आहोत। 11व्या अध्यायाच्या आपल्या 1300 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत। आता 1300च्या पुढच्या ओव्या आपल्याला घ्यायच्या आहेत। वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा। चला तर मग वाचनाला सुरुवात करूया। जैसे का नीच रंक तैसी सेवा करी देख, नीच सेवेचे अतिसुख निर्माईक मदभक्त जनी, अपार वेचूनी नाना अर्थ प्रसाद प्रतिष्ठा म्या केली येथ, मी एक देवाचा मोठा भक्त न धरी पोटात अभिमान, शुद्ध भाव नाही चित्ती खटा टोकोये हाच भक्ती, ऐशी जे दांभिक स्थिती भक्त नातळती भाविक, भक्तेन धरावा अभिमान नापेक्षावा मान सम्मान, न करावे दांभिक भजन अभिलाष जान न धरावा, अनुभव झाला जो आपण का देवालयी वेचिले धन, अथवा जे दिदले दान ते वाच्य जान न करावे, यजमान जे केले बोले ते जे केले ते निर्वीर्य झाले, प्राणे विन प्रेत उरले तैसे झाले ते धर्म, कृषी वळू पेरुनिया धान्य सवेची आच्छादी आपण, ते पीक लगडुनी जान तैसे सफळ जानन बोलता, देवासी समर्पिले आपण कानिकी केले निवेदन, ते घेऊ नयेच आपण देवलपन तो दोषू, देवाचा प्रसाद घेता लोभेन घ्यावा सर्वथा, आधी वाटावा समस्था अल्पमात्रता सोय घ्यावा, निपू समर्पिला श्रीहरी तिने न वर्तावे गृह व्यापारी, हे बोलिले आगमशास्त्री स्मृतिकारी सज्ञानी, हे तव अवघी साधारण बाह्य पूजा परी दृढ विश्वासे भाव माझा, ते भक्ती आवडे अधोक्षजा भाविकांची पूजा भावार्थे, ऐकपा भक्तीचा इत्यर्थू, ते जेने भजने भजी जे भक्तू, तरी जे जे उत्तम या लोकांतू, आवडता पदार्थू मजर्पी, हो का चंद्रामृत तत्वता अवसटे आले भक्तांचे हाता, ते अवघेची अर्पी भगवंता देह लोभता सेवी, देहासी यावया अमरता तेने लोभे सेवावे अमृता, अमर अमृत पान करिता मरती सर्वथा स्वकाळे, नश्वर देहाची या ममता भक्त सेवी रामृता, तेची भगवंताची अर्पिता अक्षयता अनश्वर, परीस चिंता मनी न परार्थिता, देवे आलिया भक्तांच्या हाता, तो लोभेन ठेवी सर्वथा अर्पी भगवंता तत्काळ, लोभे कल्पतरू राखता कल्पना वाढे अकल्पिता, तोची भगवंती अर्पिता निर्विकल्पता स्वयंभाव लाभे, स्वार्थी चिंतामणी राखिता अत्यंत हृदय वाढती चिंता, तोची भगवंती अर्पिता निश्चितता चिंतासी, कामधेनू राखता आपण अनिवार्य कामना वाढवी जाण, तेची करिता कृष्णार्पण निरपेक्षता पूर्ण अंगी बाणे, लोभे स्पर्शमनी राखता तो आढवी धन लोभता, तोची भगवंती अर्पिता अर्थस्वार्थता निर्मुक्त, हो का देशकांश्रुतू मेळे हे उत्तम पदार्थ अथवा फळे, नव धान्य दिके सकळे अर्पी भाव बळे मजलागी, पोटातूनी आवडता प्राप्त झाली या पदार्था, मजची अर्पिती सर्वथा लोलिंगता सांडुनी, आपुले हृदयीची आवडी हरिचरणी लाविली पुढी, नाता नाना पदार्थांची
पदार्थाची जे गोडी ते मजची रोकडी अर्पिती मज अनंताच्या हाती आवडी अर्पिले मदभोक्ती त्याची फळे सांगता श्रुती मुक्याश होती सर्वथा निवेदांचा वेदवक्ता मजही न बोलवे सर्वथा त्यांचे फळ ते मीची आता जाण तत्वता उद्धवा जीवा ही होनी वरवती माझ्या ठाई अत्यंत प्रीती ती नाव गा माझी भक्ती जाण निश्चिती उद्धवा तत्काळ मज पावी जे जेने ते माझे पूजेची स्थाने अति पवित्र न जे कल्याणे तुझ कारणे सांगेन सविता माझे अधिष्ठान माझे ते जे विराजमान जेने ते जे जगाचे नयन देखणे जाण होता ती दीपू लावल्या गृहाभितरी तो प्रकाशू दिसे गवाक्षद्वारी तेसे माझे निज तेज अंतरी ते सूर्यद्वारी प्रकाशे तो सविता मंडळ मध्यवर्ती जाण नारायण मी निश्चिती त्या मज सूर्याची उपस्थिती सौर सुक्ती त्रैविद्या ऋग्वेदादी वेद तिनी सांड सौर मंत्र जाणुनी सूर्य सुक्ते सन्मुख पठनी पूजा सज्ञानी करावी हे वेदिकी उपासकता वेदज्ञासीची तत्वता नेन त्या योग्य नवे सविता ऐस सर्वथा नमनावे तत्काळ प्रसन्न होय सविता ऐसी सुगम उपासकता तुझ सांगेन आता सावधानता उधारी सकळ वेदांची जननी सकळ मंत्रांचा मुकुटमणी ते गायत्री उत्तम वर्णी सकळ ब्रह्मणी जाणिजे तिचा अर्थ विचारिता ती अधीन सविता त्रिपदा त्रिकाळी अर्ध देता त्रिविद्या तत्वता त्या नाव अधर्मात्रा अर्धबिंब ध्यान त्रिपदा त्रिकाळी अर्ध्यान तेने संतोषे चिद्घन आपणा समान भक्त करी हे प्रथम माझे अधिष्ठान सूर्यपूजा याची नाव जाण आता अग्निपूजेचे लक्षण सांग पूर्ण संपूर्ण ते एक सर्वांगा मुख प्रदान ते माझे ये मुख अग्नि जाण हे अर्थी वेदशास्त्र पुराण साक्षी संपूर्ण गरजती ब्राह्मण माझे आवडते माझे मुखी हो आवया सरते म्या लाविले अग्निसेविते तेही तेथे चुकले घालुनी मज मुखी अवदान इंद्राय स्वाहा मनती जान कर्मकांडे टाकले ब्राह्मण शुद्ध मदर्पण चुकले केवळ मजमुखी अर्पिता आडज आदी त्याची योग्यता इंद्र यम वरुण सविता नाना विकल्पता अवदानी देवो देवी मीची आहे हेही सत्य न मानिती पाहे मज वेगळा विनियोग होय नवल काय सांगावे जे जे सेवी जे तेही लोकी ते ते अर्पे माझ्या मुखी हे न मानी जे याज्ञिकी कर्माविखी विकल्प बुद्धी ब्राह्मण अद्यापि संशयी पडिले जाण करुणी वेदशास्त्र पठन शुद्ध मदर्पण बोलिती माझे मुख वैश्वनर येणे भावे विनटले नर सांडुनी भेद देवंतातर मजची साचर अर्पिती त्याचे समिधेनी मनवृत्त झाले तेथही जरी हरिद्रव्य आले तरी माझे निज सुख सुखावले सर्वस्वापुले त्यासी दिवी देणे मज नैराश्यतेची आस त्याच्या हाताची मी आहे वास त्याला लागी सदा सावकाश अल्पही ग्रास जे देती त्याचे नि हाते निर्विकल्पे मदभावे जे अग्निस अर्पे तृण काष्ट तिळ तुपे ते म्या चिदरूपे सेविजे
या परी अग्नीची उपासती जे दुजे स्थानीची पूजा स्थिती सांगितली म्या तुझ प्रती ब्राह्मण भक्ती उधारी पूजे माझी अतिश्रेष्ठ जाण शीघ्र प्राप्तीचे कारण ब्राह्मण माझे पूजास्थान अतिगहन उद्धवा त्यांची या भजनाची नवलपरी आडपडावे देखोनी दुरी मस्तक ठेवावा चरणावरी चरण रज शिरी वंदावे अवाहन विसर्जन विन शालिग्राम माझे अधिष्ठान परी ते केवळ चेतन ब्राह्मण सचेतन मदरूपे मी अव्यक्त रूप सज्जनार्दन तो मी व्यक्त ब्राह्मण रूपे जाण धरातळी असे मी नारायण धरामर ब्राह्मण या लागी ब्राह्मण मुखे वेदांसी महिमा ब्राह्मणे यज्ञदान तपतीर्थ गरिमा ब्राह्मणे वेदासी परम प्रेमा ब्रह्मत्व ब्रह्मा ब्राह्मण मुखे त्या ब्राह्मणासी अपमानिल्या यज्ञदेवता वेदादी तपदान तीर्था परब्रह्म तत्वता अपमानिले मज त्रिलोकी नाही साठवण मज होनी अधिक माझे ब्राह्मण त्या माझी जी वेदरूप नारायण सगळा जाण साठवलो ब्राह्मण पद हृदयी धरिता मज आली परम पवित्रता लक्ष्मी पाया लागे उपेक्षिता चरण तीर्था माथाशी उधरी या लागी ब्राह्मण पूज जान अंगे मी करी चरण क्षालन त्यांचे उच्चिष्ट मी काढी आपण पाड कोण इतरांचा मुख्य माझे अधिष्ठान सर्वोपचार पूजास्थान दानमान मिष्टान्न विधिपूजन विप्रांचे एका नेमू शालिग्रामाचा एका स्थावर लिंगाचा एका नेमू गणेशाचा एका सूर्याचा दर्शन नेमू एक नेमू तुळशीचा एका बांधिल्या अनंताचा नित्य नेम ब्राह्मणाचा सौभाग्य तो भाग्याचा दुर्लभ नित्य नेम द्विज पूजा षोडशोपचार करी ओजा माझे भक्तीचा तो राजा आत्मा माझा तो एकू जो देवता तरानुपासित जीवे भावे ब्राह्मण भक्त त्याचाच कोणी अनर्थ निस्वार्थ मी करता ऐसे जे ब्राह्मण भक्त त्यांच्या पायी पृथ्वी पुनीत गंगा चरण तीर्थ वांछित शिरी वंदित मी त्यासी त्यांचे सेवेचा सेवक मोले विन मी झालो देख ब्राह्मण सेवेचे मज सुख अलोलिक अनिवार नित्य नेम द्विज पूजा करी तो आवडे अदक्ष जा त्या लागी पसरुनी चारी भुजा आलिंगनी माझा जीवनिवे ब्राह्मणाच्या स्तन प्रवाह तळी तेने भावार्थी केली अंघोळी कोटी अवभृते पायातळी तेने तत्काळी घातली ब्राह्मण चरण तीर्थ देखता फळ सुटे दोष दुरिता ते भावार्थे तीर्थ घेता दोष सर्वथा निवाले जो कोणी नित्य नेमस्त सेवी ब्राह्मणांचे चरणतीर्थ तो स्वय झाला तीर्थभूत त्याचे निपुनीत जड जीव त्या ब्राह्मणाचे ठाई जाण अभ्यंगादी सुमन चंदन आसन भोजन धनधान्य शक्ती प्रमाण पूजेसी ब्राह्मणासी प्रिय भोजन दानी श्रेष्ठ अन्नदान निपजवूनिया मिष्टान्न धावे भोजन मद्भानवे एक हेळ सुनी देती अन्न एक उबगल्यासाठी जाण एक देती निर्भरस्तून एक वसवासून घालिती तेसे न करावे आपण ब्राह्मण माझे स्वरूप जाण त्यासी देऊनिया सन्मान द्यावे भोजन यथाशक्ती अज्ञान अतिथी आल्या समयी खोडी काढू नये त्यांच्या ठाई
तोही माझे स्वरूप पाही, अन्न ते समयी अर्पावे. अतिथी जाता परदख, त्या सवे जाय पुण्य निषेख. अन्न द्यावे समय आवश्यक, नातरी उदक तरी द्यावे. ब्राह्मण बैसवोनी पंक्ती, ते जे कोणी पंक्ती भेद करीती. ते मोले पाप विकत घेती, त्यासी अधोगती निश्चिती. ब्राह्मण सेवे लागी जाण, काया वाचा मन धन. यथा सामर्थ्ये वचन, अतिथी पूजन त्या नाव. त्रिपदा जपे पवित्र पूर्ण, या लागी वेदाचे निवासस्थान. ब्राह्मण माझे स्वरूप जाण, श्रेष्ठ अधिष्ठान पूजेचे. ब्राह्मण आज्ञे लागी जाण, अति सादर त्या ज्याचे मन. देणे देवने देववने दान, श्रद्धा संपूर्ण या नाव. ब्राह्मण सेवा धने विन, सर्वथा न घडे सेन मन. सेवेसी श्रद्धा प्रमाण, उल्हास पूर्ण भजनाचा. एकाची शरीर सेवा जाण, एकाचे वाचिक पूजन. एकाचे वाचिक पूजन, एकाचे मानसिक भजन. दयापूर्ण द्विजाची, ब्राह्मण भक्ती लागी जाण. हर्ष निर्भर अंतकरण, श्रद्धायुक्त उल्हासपूर्ण. आतिथ्य जाण या नाव. या परी ब्राह्मण भजन, तिसरे पूजेचे अधिष्ठान. हे सांगितले जाण, गोशुश्रूषण तेक. जे गायीच्या कैवारा, गाये सहस्त्रबाहो केला पुरा. 3 सप्तके वसुंधरा, मुख्य धुरा म्या मारिल्या. रामावतारी अतिमहिमान, तेन घडेची गोशुश्रूषण. या लागी गोकुळी जाण, गायीचे सेवन म्या केले. गायीचे सेवे झाली पुष्टी, बाळपणी मारिले जेठी. कंस चानूर मारिले हटी, बैसविला राज्यपटी उग्रसेन. गायीचे सेवेची अतिगोडी, तेने माझी कीर्ती झाली चोखडी. फोडिली कंसाची बांधवडी, तोडिली वेडी पितरांची. या लागी गायी आणि ब्राह्मण, माझा जाण जीव प्राण. माझे पूजेचे अधिष्ठान, सुलभ जाण ये दोन्ही. आपत्काळी गोरक्षण, करी तो पर्यंता मज जाण. त्या सवे मी आपण गोरक्ष करीतसे. गायीचे सेवेचे विधान, गोग्रास घ्याव जे तृण. करावे अंग पुरवाळन, इतुकेची प्रसन्न मी होय. निर्लोभ गायीची सेवा, करीता माझी प्राप्ती उद्धवा. एक वैष्णवाची सेवा, पूजा सन्भिवा विभागू. वैष्णव सेवा अत्यंत कठीण, तेथे जाती नाही गा प्रमाण. न मनावा शूद्र ब्राह्मण, भक्तिप्रधान्य भावार्थे. विदुरदासी पुत्र प्रसिद्धू, त्यासी आवडला गोविंदो. झाला वैष्णवा माझी अतिशुद्धू, कैसे निंदू मनावा. योनी जन्मला मर्कट, तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. रामसा माझी विभीषण, दैत्य माझी प्रल्हाद जाण. भगवंतासी अनन्य शरण, वैष्णवपण तेने त्यासी. जाती उत्तम भक्तीन, तो वैष्णव नव्हे जाण. अथवा करणे दांभिक भजन, वैष्णवपण त्या नाही. वैष्णवी मानी जाती प्रमाण, शालिग्राम मानी पाषाण. गुरु सीमानी मानुसपण, तो पापिष्ट जाण सर्वथा.